प्रश्न पहिला, जगातील सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? ऑप्शन ए सोने, बी हिरा, सी लोह, डी चांदी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी हिरा. हिरा हा शुद्ध कार्बन पासून बनलेला असतो. त्याचे अणूंची रचना खूप घट्ट आणि मजबूत जाळ्यासारखी असते, त्यामुळे तो खूप कठीण असतो आणि इतर जवळजवळ सर्व पदार्थावर ओरखडा काढू शकतो. म्हणूनच काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 2, कोणी लावला ऑक्सिजनचा शोध? ऑप्शन ए गॅलिलिओ, बी आइन्स्टाईन, सी जोसेफ प्रिस्टली, डी न्यूटन. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी जोसेफ प्रिस्टली. जोसेफ प्रिस्टली यांनी पाऱ्याचे ऑक्साईडला गरम करून एक वायू तयार केला. त्या वायूमुळे मेणबत्ती अधिक तेजाने पेटली आणि प्राणी जास्त वेळ जिवंत राहिले. नंतर हा वायूच ऑक्सिजन आहे हे स्पष्ट झाले. प्रश्न क्रमांक 3, जनगण मन प्रथम कोणत्या वर्षी गायले गेले? ऑप्शन ए 1918, बी 1947, सी 1952, डी 1911. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 1911. जनगण मन हे गीत प्रथम 1911 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले. प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? ऑप्शन ए पृथ्वी स्वतःचे अक्षाभोवती फिरते म्हणून, बी चंद्र फिरतो म्हणून, सी पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणून, डी सूर्य पेटतो म्हणून. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए पृथ्वी स्वतःचे अक्षाभोवती फिरते म्हणून. पृथ्वी 24 तासांत एकदा स्वतःभोवती फिरते. पृथ्वीचा जो भाग सूर्याकडे असतो तिथे दिवस असतो आणि जो भाग सूर्यापासून दूर असतो तिथे रात्र असते. म्हणून पृथ्वीच्या फिरण्यामुळेच दिवस आणि रात्र होतात. प्रश्न क्रमांक 5, सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए ज्योतिबा फुले, बी रवींद्रनाथ टागोर, सी भगतसिंग, डी मोहम्मद इक्बाल. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी मोहम्मद इक्बाल. हे देशभक्तीपर गीत 1904 साली लिहिले गेले. सुरुवातीला याचे नाव तराना ए हिंदी होते. आजही हे गीत भारतात देशप्रेम व्यक्त करण्यासाठी गायले जाते. प्रश्न क्रमांक 6, संपत्तीचा हक्क सध्या कोणत्या प्रकारचा हक्क आहे? ऑप्शन ए घटनात्मक कायदेशीर हक्क, बी मूलभूत हक्क, सी मानवी हक्क, डी नैसर्गिक हक्क. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए घटनात्मक कायदेशीर हक्क. पूर्वी संपत्तीचा हक्क हा भारताच्या संविधानातील मूलभूत हक्कांमध्ये होता, पण 1978 साली 44वी घटना दुरुस्तीनंतर तो मूलभूत हक्क राहिला नाही. आता तो फक्त कायद्याने दिलेला हक्क आहे. म्हणजेच सरकार योग्य कारणासाठी आणि कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेनुसार घेऊ शकते. प्रश्न क्रमांक 7, भारत देशात आपत्कालीन स्थिती कोणत्या कलमानुसार जाहीर केली जाते? ऑप्शन ए 352, बी 356, सी 360, डी 368. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 352. कलम 352 नुसार जर देशावर युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंड याचा धोका निर्माण झाला तर राष्ट्रपती आपत्कालीन स्थिती जाहीर करू शकतात. याला राष्ट्रीय आपत्काल असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी उत्तराखंड, सी महाराष्ट्र, डी गुजरात. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी उत्तराखंड. 1973 साली गावकऱ्यांनी झाडे तोडू नयेत म्हणून झाडांना मिठी मारून त्यांचे रक्षण केले. त्यामुळे याला चिपको आंदोलन असे नाव पडले. हे आंदोलन पर्यावरण संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला अणुस्फोट झाला? ऑप्शन ए केरळ, बी श्रीहरिकोटा, सी पोखरण, डी तारापूर. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पोखरण. हा अणुस्फोट 18 मे 1947 रोजी राजस्थान राज्यातील पोखरण येथे करण्यात आला. या चाचणीचे नाव स्माइलिंग बुद्ध
होते. यामुळे भारत अणुशक्ती संपन्न देशाच्या यादीत सामील झाला. प्रश्न क्रमांक 10. भारतीय संविधानातील राज्याचे धोरणातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाचे संविधानातून घेतले आहेत? ऑप्शन ए अमेरिका, बी आयर्लंड, सी रूस, डी पाकिस्तान. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी आयर्लंड. आयर्लंडच्या संविधानात सरकारने जनतेच्या कल्याणासाठी कोणती उद्दिष्टे ठेवावीत याबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्याच धर्तीवर भारतानेही आपल्या संविधानात ही तत्वे समाविष्ट केली. धन्यवाद.